मिलिंद कांबळे। मी आता हा माझा 7वा 8वा व्हिडिओ ह्या वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर चा असेल। निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीने ह्या रस्त्याचा ठेका घेतलेला आहे आणि वज्रेश्वरीपासून तर हे चिवडानंदाचं घर, समोर घर आहे चिवडानंदाचं, आणि ह्या रस्त्यावर डिवायडर टाकलेत। म्हणजे रात्री तिकडनं येणारी गाडी, जरा स्पष्ट दिसते का, तिकडनं येणारी गाडी, आता ही गाडी आमची उभी आहे, ठीक आहे, तर सरळ त्या लाईट त्याला दिसल्यामुळं इथं ठोकतो। रात्री एक असाच अपघात झाला। अंबाडीचं एक गरीब कुटुंब बाईकवरती येत होतं। 11 वर्षाची मुलगी, त्यांची पत्नी आणि ते स्वतः गाडी चालवत होते। तिकडनं येताना इथे ठोकले, त्याला डायरेक्ट ठोकले। त्या 11 वर्षाच्या मुलीचा हात मोडला, त्या माणसाचा पाय मोडला, त्याच्या पत्नीचा दुसरा पाय मोडला, अजून कोणातरी लागलं आहे। म्हणजे अशी ही परिस्थिती केलेली आहे रस्त्याची। मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, रस्त्याचा ठेका घेणाऱ्या कंपनीचं जे काम आहे, साईन बोर्ड, रस्त्याच्या पुढे काम चालू आहे, साईन बोर्ड लावा, तेही लावले नाहीत। खोदला रस्ता, तिथे रेडियमच्या पट्ट्या लावा, म्हणजे रात्री चालकाला कळेल की हा इथे रस्त्याचं काम चालू आहे, गाडी स्लो करेल तो। आता इथे कोणत्याही प्रकारचा साईन बोर्ड नाही, काय नाही, डायरेक्ट हे सिमेंटचे हे ठेवलेत त्यांनी। यातल्या सिमेंटच्या गट्टूला ठोकला एखादा तर काय हालत जाईल त्याची, राहील का जिवंत माणूस? म्हणजे ह्या सगळ्यांचे पैसे शासन देतं, ज्या एस्टिमेटमध्ये सगळ्यांचे पैसे इन्क्लूड असतात। इव्हन कुठे कुठे सिग्नल लावायला पाहिजेत, याचे देखील पैसे इन्क्लूड असतात। आता या भेंचुदाना ही शब्द सुमनांची फुले आहेत, ती माझ्या तोंडातून हीच भाषा वापरायला लागेल। दुसरी गोष्ट, रस्त्याची क्वालिटी एकदम डल, म्हणजे गावठी। मी मागच्या वेळेला मी व्हिडिओ केला होता, गावठी पद्धतीने जे थापीने गिरवतात ना, ही रस्त्याची क्वालिटी आहे। गाडी टन उडते या रस्त्यावरती, तुम्हाला जाणवते का? बरेचसे ड्रायव्हर बोंबलतात, म्हणजे रस्ता एक तर अरुंद, हायवा डंपर एवढे चालतात। आणि आम्हाला माहीत होतं, आम्ही अनेक वर्षापासून मी अपघात उचलतो या रस्त्यावरचे, शिरसाट ते अंबाडीपर्यंत। मला माहिती आहे रस्ता चांगला आला की अपघात जास्त होतात, आणि मी ॲम्ब्युलन्स माझी रेडी ठेवतो या वेळेला। आणि ती सुरुवात आता झालेली आहे, 2 साईडला खड्डे, माती भरलेलं नाही, कुठल्या प्रकारचा रस्ता आहे? सगळा रस्ता खोदून ठेवला आहे। आणि यांना कोण शासनाचे अधिकारी विचारतात की नाही? पैसे खाण्याबद्दल माझं म्हणणं नाही, सगळे हा भ्रष्टाचार का लगेच मी बोलून कमी होणार नाही किंवा बंद होणार नाही। अरे पण तुम्ही क्वालिटी द्या ना। 100 रुपये खाल्ले ना तुम्ही, तर 50 रुपयाचं काम करा ना। अरे तुम्ही 10 रुपयाचं मग काम करत नाही, त्यात लोकांचा जीव घेता ना। शासनाचं लक्ष ना, इथल्या कुठल्या कार्यकर्त्याचं लक्ष। कार्यकर्ता इथला ढुंकून बघायला तयार नाही, बोलायला तयार नाही ठेकेदाराला। काय चाललंय, पाणी मारतंय का नाही, केमिकल मारतो काय, कोणाला काय घंटा फरक पडत नाही। ज्याचा मरतो माणूस ना, त्याला फरक पडतो। आता या ठेकेदाराने लक्षात ठेवावं, निर्मल कंस्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चरच्या ठेकेदार आहे जो, किंवा जे सिस्टममध्ये काम करतात त्या लोकांनी, ज्या लोकांचे आता अपघात झाला आहे आणि याच्या पुढे अपघात होतील, एखादा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मी स्वतः मिलिंद कांबळे त्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर दाखल करणार आहे। आणि जो पण अपघात होईल, आता ह्या सगळ्या चुका त्यांच्यामुळे आहेत आणि त्यांच्यामुळे अपघात होतात, जो अपघात होईल त्या अपघाताची भरपाई संपूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटलला यांनी करून द्यायची आहे। आणि जर अपंगत्व आलं तर आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी ह्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घ्यायची आहे। नाहीतर असं नाही झालं तर पुढची उपाययोजना मला काय करायची, रस्ता बंद करायचा, काय करायचा ते मी करणार आहे। धन्यवाद, थँक्यू।